नमस्कार, लेट्सअपच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। मी आता आहे नाशिकमध्ये। खरं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संततधार सुरूच असल्याने गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। परिणामी सकाळपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून सुमारे 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे। त्याच्यामुळे गोदावरी जी नदी आहे ती दुथडी भरून या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गंगापूर धरण हे नाशिक शहराला पाणी पुरवठा करतं। त्याच्यामुळे गंगापूर धरण सद्यस्थितीत जवळपास 98% भरल्यानं वारंवार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे। त्याच्यामुळे आपण जे आता ही दृश्य बघत आहोत ही आहे गोदावरी नदीची। आपण जर बघितलं तर आता आपण आहोत रामसेतू पुलावर। या ठिकाणी नारोशंकराचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये या ठिकाणी पाणी घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर पुराची आणखी एक ओळख म्हणजे दुतोंड्या मारुती आहे, त्याच्या देखील छातीच्या वरती या ठिकाणी पाणी लागलेलं आहे। दुपारी 12 वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं थोड्याच वेळात या पाण्याची पातळी देखील वाढल्यानं पोलीस प्रशासनासह महापालिका प्रशासन, अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी येऊन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत आहेत। खरं तर गोदावरी नदीवर या ठिकाणी मोठा बाजार असतो, त्याच्यामुळे जसजसं पाण्याची पातळी वाढते आहे तसतसं पोलिसांच्या वतीनं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात येत आहे। रामसेतू पूल जर आपण बघितला तर पूर्णपणे या ठिकाणी निर्मनुष्य आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी जर बघितला आपण तर हा गाडगे महाराज पूल आहे, तो देखील अर्ध्याच्या वरती या ठिकाणी या पुलाला पाणी लागलेलं आहे। आपण जिथून आता हे लाईव्ह करतो आहे तो रामसेतू पुलाच्या खाली या ठिकाणी पाणी लागलेलं आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा गंगापूर धरणातून करण्यात येत असल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। हे सर्व पाणी पुढे नांदूर मध्यमेश्वर धरणात जात असल्यानं नांदूर मध्यमेश्वर धरणातून देखील तब्बल 45,000 क्युसेक वेगानं हे जे पाणी आहे ते जायकवाडीकडे झेपावत आहे। त्यामुळे एकूणच मराठवाड्याला सर्वात मोठा दिलासा यंदाच्या मोसमामध्ये मिळालेला आहे। जायकवाडी धरण देखील जवळपास 80%च्या पुढे भरल्यानं जायकवाडी धरणाचे अनेक दरवाजे हे खुले करण्यात आलेले आहे। जायकवाडीमधून देखील पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढू लागलेला आहे। खरं तर जसजसं पाण्याची पातळी वाढते आहे तसतसं या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना या ठिकाणी व्यावसायिकांना देण्यात येत आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त गोदावरी नदी काठावर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दुकानदार जे आहे ते आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात व्यस्त आहे। खरं तर सकाळपासून पाण्याचा फ्लो जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। कुठलीही जीवितहानी होऊ नये किंवा आपल्या वस्तूंचं नुकसान होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन या ठिकाणी सतर्क झालेलं आहे। वारंवार त्यांना सूचना देखील देण्यात येत आहे। खरं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जी संततधार जर कायम राहिली तर पाण्याचा फ्लो आणखी वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। पूर पाण्यासाठी कोणी बाहेर येऊ नये, त्याचबरोबर पाण्यात उतरू नये अशा सूचना या ठिकाणी तर खरं तर वारंवार जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे। त्यामुळे पाण्याचा फ्लो या ठिकाणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सद्यस्थिती शहरामध्ये पावसाने उघडीप जरी दिलेली असली तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जे आहे ती संततधार सुरू आहे। आंबोली घाटात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे। परिणामी हे सर्व पाणी गंगापूर धरणात येत असल्यानं पाण्याची पातळी जी आहे ती धरणाची वाढलेली आहे। त्यामुळेच पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतोय। नाशिकहून उमेश सावंतकर, लेट्सअप।